हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नेहमीसारखं आपण आज एक नवीन घटक इथं 6वी विज्ञान विषयातील पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे न्यूट्रिशन अँड डाएट. तर पहा, आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत हा महत्त्वाचा धडा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, जो की आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. तर पहा, न्यूट्रिशन म्हणजेच काय, पोषण, आणि डाएट म्हणजे आहार. म्हणजे आपल्या शरीराचं पोषण चांगल्या प्रकारे होणं गरजेचं असतं आणि आपला आहार त्यानुसार असणं गरजेचं असतं. म्हणूनच आपण या धड्यातून पाहणार आहोत न्यूट्रिशन अँड डाएट म्हणजेच पोषण आणि आहार. चॅप्टर नंबर 7, न्यूट्रिशन अँड डाएट. So students, see here, there are pictures shown here, and you have to recall your knowledge. तुम्हाला तुमचं ज्ञान स्मरण करायचं आहे. तुम्ही मागील इत्येमध्ये काय शिकलेलं आहात, ही चित्र पाहून तुम्हाला काय आठवलं तर पहा बरं. Which are the various groups of foodstuffs? Name the ones you see in the pictures. Which main constituents of food do we get from them? See, there are various groups of foodstuffs are given. See here, there is meat, also fish, also cheese, paneer, eggs, fruits are there, milk, oil, and there are pulses and cereals, and leafy vegetables and vegetables. Here we are seeing here. आपणास काय दिसत आहे या ठिकाणी बघा, फळभाज्या आणि पालेभाज्या आहेत. इथं डाळी आणि तृणधान्य आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी फळं दिलेली आहेत, दूध आहे, तेल आहे, अंडी आहे, मांस आहे, मासे आहेत, पनीर आहे या ठिकाणी बघा, चीज. सो इन दिस वे वी हॅव सीन ऑल दिस. अँड विच मेन कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड डू वी गेट फ्रॉम देम. यापासून आपल्याला कोणते अन्न घटक भेटतात, तर आपल्याला याबाबतही आपण मागील इत्येमध्ये पाहिलेलं आहे. फ्रॉम पल्सेस वी गेट प्रोटीन्स, फ्रॉम सिरियल्स वी गेट कार्बोहायड्रेट्स, from oil, milk, also milk products, then also meat we get fatty substances. Also from vegetables we get minerals and vitamins. Also from fruits we get minerals and vitamins. So in this way we have learnt. Now see here, living things take food and water and use them for a variety of purposes, such as obtaining energy, growth of the body, to carry out day-to-day functions of the body, and to fight diseases. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की सजीव लिव्हिंग थिंग्स टेक फूड, आहार घेतात आणि पाणी पण पितात. दररोज आपण 3 ते 3.5 लिटर पाणी पिलं पाहिजे. तर त्याचं कारण म्हणजे पाणी हा महत्त्वाचा घटक आहे आपल्या शरीरातील, रक्तातील. त्याचबरोबर आपल्या जीवन प्रक्रिया, लाईफ प्रोसेसेस चांगल्या प्रकारे घडतात. म्हणून पाणी चांगलं भरपूर पिणं गरजेचं आहे. पहा, लिव्हिंग थिंग्स टेक फूड अँड वॉटर अँड यूज देम फॉर अ व्हरायटी ऑफ पर्पजेस. तर बघा, आपण अन्न आणि पाणी का घेतो, सजीव का घेतात. इतर सजीवसुद्धा अन्न आणि पाण्याशिवाय जगू शकत नाहीत. त्याचे काय फायदे आहेत किंवा त्यामुळे कोणती कार्य होतात शरीरामध्ये, तर बघा, ऑब्टेनिंग एनर्जी. या ठिकाणी कंस करायचा आहे. कंस करून पहा, या ठिकाणी वहीमध्ये तुम्ही लिहायचं आहे. इथून इथपर्यंत कंस करा. हा पहा, 1 आकडा इथं टाकायचा, ही 2, ही 3 आणि ही 4. तर बघा, 4 मुद्दे. या ठिकाणी काय फायदे आहेत अन्न आणि पाणी घेतल्याचे, तर पहा, पहिला या ठिकाणी आपण पाहिलं, ऑब्टेनिंग एनर्जी, आपल्याला ऊर्जा मिळते. ग्रोथ ऑफ द बॉडी, शरीराची वाढ होते. टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन्स ऑफ द बॉडी, शरीरातील दैनंदिन कार्य चांगल्या प्रकारे घडतात. आणि टू फाईट डिसीजेस, रोगाच्या विरोधात लढण्याची शक्ती निर्माण होते, म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. टू फाईट डिसीजेस म्हणजे रोगांच्या विरुद्ध लढाई करणे, म्हणजे रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते. म्हणून आहार आणि पाणी, आपण योग्य आहार आणि पाणी घेत असतो. लक्षात घ्या, या ठिकाणी या बॉक्समध्ये दिलेली माहिती ती व्यवस्थित वहीमध्ये लिहायची आहे. शॉर्टमध्ये, संक्षिप्त रूपामध्ये इथं दिलेली आहे माहिती. पहा, इन लिव्हिंग थिंग्स the process of taking in food and water and using it for growth and other purposes is called nutrition. तर शरीरामध्ये आपण आहार आणि पाणी घेतो, त्याचा मुख्य उद्देश बघा, शरीराची वाढ होणे आणि त्याचबरोबर इतर जीवन प्रक्रिया चांगल्या सुरळीत चालू राहणे यासाठी आपण घेतो. त्यालाच म्हणायचं न्यूट्रिशन म्हणजेच पोषण. आणि त्याचबरोबर बघा, द कॉन्स्टिट्युएंट्स
ऑफ फूड युजफुल फॉर दीज पर्पजेस आर कॉल्ड न्यूट्रियंट्स. आणि जे अन्न घटक आपण या कामासाठी उपयोगात येतात, आपण जे आहारातून घेतो, तर त्यांनाच म्हणायचं पोषक द्रव्ये, न्यूट्रियंट्स. द कॉन्स्टंट्स ऑफ फूड जे आपण आहारातून मिळवतो, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स. Also we get fiber. You know fiber is also important. तंतुमय पदार्थ सुद्धा आपल्याला शरीराला गरजेचे असतात. We do not get energy from them but are useful for metabolism process. चयापचयाच्या क्रियेमध्ये महत्त्वाचं कार्य, अन्नपचनाच्या क्रियेमध्ये या ठिकाणी बघा, अन्नपचनाच्या क्रियेमध्ये महत्त्वाचं काम ही या फायबरचं असतं, ज्यामुळे पचनाची क्रिया चांगली होते. सो नाऊ हिअर सीइंग देर आर 6 मेन कॉन्स्टंट्स इन आवर फूड. मी आताच तुम्हाला सांगितले अन्न घटक, तर कंस करा. तर 6 मुख्य अन्न घटक आपण पाहतो, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, फायबर, विटॅमिन्स अँड मिनरल्स. या ठिकाणी कंस करायचं इथपर्यंत. तर हे अन्न घटक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, फॅट्स म्हणजेच स्निग्ध, प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने, फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ, विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे आणि मिनरल्स म्हणजे खनिजे. तर हे मुख्य 6 अन्न घटक आपण पाहतो. पाठच करायचे, लिहून काढा वहीत व्यवस्थित. दीज न्यूट्रियंट्स आर प्रेझेंट इन द डिफरंट फूड आयटम्स वी ईट इन डिफरंट डिफरिंग प्रोपोर्शन्स. तर बघा, वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपण जे अन्नपदार्थ घेतो त्यामध्येही आपल्याला अन्न घटक आढळून येतात. लेट अस लर्न मोर अबाउट सम ऑफ देम. तर आपण याविषयी माहिती पाहूया. पहिल्यांदा पाहूया आपण एनर्जी गिविंग न्यूट्रियंट्स, कार्बोहायड्रेट्स. तर या ठिकाणी एक आकडा टाका आणि हा मुद्दा लिहायचा व्यवस्थित. एनर्जी गिविंग न्यूट्रियंट्स म्हणजेच काय, ऊर्जा देणारे पोषक द्रव्य. कोणतं आहे तर कार्बोहायड्रेट्स. म्हणजे आपल्याला त्यातून ऊर्जा, ग्लुकोज मिळतं जास्तीत जास्त, आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी ती ऊर्जा उपलब्ध होते. आवर मेन नीड इज ऑफ एनर्जी. आपली मुख्य गरज असते ऊर्जेची. इट इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट्स. आणि ही पूर्ण होते या कार्बोहायड्रेट्समुळं, कर्बोदकामुळे. हेन्स आवर डाएट इन्क्लूड्स अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ सिरल्स इन द फॉर्म ऑफ राईस, चपाती और रोटी, भाकरी अँड ब्रेड विच कंटेन कार्बोहायड्रेट्स. सिरल्स आर आवर स्टॅपल फूड. तर आपल्याला कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात कशातून मिळतात? राईस, चपाती, रोटी, भाकरी अँड ब्रेड. आणि सिरल्स आर आवर स्टॅपल फूड. हे कंस मी अंडरलाईन केलेलं लिहून काढायचं वहीमध्ये व्यवस्थित. सी दीज आर सिरल्स. तर हे तृणधान्य आहेत सगळे. मेज आहे, त्याचबरोबर ज्वार, वीट या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. राईस ऑल्सो नाचणीसुद्धा आहे. मराठीमध्ये आपण नाचणी पाहतो, तर नाचणीसुद्धा तृणधान्यच आहे. सो दीज आर ऑल सिरल्स आर देअर अँड वी टेक देम इन फूड. ते आपण आपल्या आहारात घेतो. बिकॉज फ्रॉम देम वी गेट कार्बोहायड्रेट्स इन लार्ज प्रोपोर्शन. मोठ्या प्रमाणात आपल्याला ते मिळतं. तर मी इथं जे कंस करून दिलेलं आहे ते वहीत व्यवस्थित लिहा. नाव सेकंड फॅट्स. आता या ठिकाणी बघा फॅट्स पाहूया आपण. फॅट्स म्हणजे स्निग्ध. सी हिअर द पिक्चर. दीज आर फॅटी फूड्स. सी कुकिंग ऑइल आहे, ऑल्सो घी, चीज, ऑल्सो हिअर ग्राउंड नट्स. बघा भुईमुगाच्या शेंगा सो आहेत. सो दीज आर ऑल फॅटी फूड्स. सम पार्ट ऑफ आवर एनर्जी रिक्वायरमेंट इज ऑल्सो फुलफिल्ड बाय फॅटी फूड्स. आपल्या ऊर्जेची काही गरज बघा या फॅटी फूड्समुळे सुद्धा पूर्ण होते. सच ॲज ऑइल. बघा आपण ऑइल, तेल घेतो, घी अँड बटर. आपण तूप आणि बघा लोणीसुद्धा घेतो. तर त्यातून आपल्याला ऊर्जा काही अंशी मिळते. वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. आणि आपल्याला माहिती आहे की ही जी ऊर्जा आहे तर ही ऊर्जा आपल्याला उष्णतेच्या रूपात मिळते फ्रॉम द फूड वी ईट. या ठिकाणी कंस करायचा आहे, व्यवस्थित लिहून घ्यायचं. वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट फ्रॉम द फूड. हे कंस करून व्यवस्थित लिहा. देन यू नो हीट इज मेजर्ड इन किलो कॅलरीज. हेन्स द एनर्जी इन फूड आयटम्स इज ऑल्सो मेजर्ड इन किलो कॅलरीज और कॅलरीज. हे पण कंस करून दिलेले. उष्णता किलो कॅलरीजमध्ये मोजतात. हीट इज मेजर्ड इन किलो कॅलरीज. बघा जसं आपण तांदूळ, गहू, साखर हे किलोग्रॅममध्ये मोजतो, तसं उष्णता जी आहे ना ती किलो कॅलरीजमध्ये मोजतात. हीट इज मेजर्ड इन किलो कॅलरीज. हेन्स
द एनर्जी इन फूड आयटम्स इज ऑल्सो मेजर्ड इन किलो कॅलरीज. आणि म्हणून पहा ऊर्जासुद्धा किलो कॅलरीजमध्येच मोजली जाते, कारण ही ऊर्जा जी आहे ती आपल्याला उष्णतेच्या रूपामध्ये मिळते शरीरामध्ये. आणि त्या प्रकारे म्हणूनच उष्णतेचे एकक आहे किलो कॅलरीज, आणि म्हणून ऊर्जेचं सुद्धा एकक एनर्जी इन फूड आयटम्स इज ऑल्सो मेजर्ड इन किलो कॅलरीज और कॅलरीज. या ठिकाणी बघा ही एककं वापरली जातात. चिल्ड्रन ऑफ ग्रोईंग एज नीड टू गेट अप्रॉक्सिमेटली 2000 to 2500 कॅलरीज फ्रॉम द फूड दे ईट. बघा वाढत्या मुलांच्या शरीरामध्ये त्यांना ऊर्जेची जी गरज आहे ती साधारणतः 2000 ते 2500 कॅलरीज इतकी असते. वाढत्या वयातील मुलांच्या आहारातून त्यांना 2000 ते 2500 कॅलरीज एवढ्या ऊर्जेचा आहार त्यांना मिळाला पाहिजे. तर या पद्धतीनं आपण फॅट्सविषयी या ठिकाणी माहिती पाहिली. आता प्रोटीन्स म्हणजेच प्रथिने. प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. तिसरा आकडा टाकायचा इथं. प्रोटीन्स आपण या ठिकाणी पाहतोय ते प्रोटीन्स. प्रथिनं आपल्याला जी मिळतात ती कुठून मिळतात बघा. सी दीज आर द फूडस्टफ्स फ्रॉम विच वी गेट प्रोटीन्स. तर या ठिकाणी बघा सो यू नो these are the proteinaceous substances from which we get protein. Fish, egg, or also here see there are dry fruits. Also there are pulses. There you can see also cheese, paneer. So from we get proteins. Also milk, see from them we get protein. या सगळ्यापासून आपल्याला प्रथिनं भेटतात. तर या ठिकाणी बघा पहा सगळ्यांनी we need protein for the purposes of growth, repairing the wear and tear of the body and for other life processes. इथं कंस करायचं आहे. तर आपल्याला प्रथिनांची गरज कशासाठी असते. वाढीसाठी, ग्रोथ, रिपेअरिंग द विअर अँड टिअर ऑफ द बॉडी, शरीराची जी झालेली भरून काढण्यासाठी, आणि पुन्हा जीवन प्रक्रियासाठी, लाईफ प्रोसेसेस. इथपर्यंत कंस करा. आणि कुठून भेटतं आपल्याला प्रथिन. तर वी गेट प्रोटीन्स फ्रॉम द स्प्राउट्स. आपल्याला मोड आलेली जी कडधान्य असतात त्याला स्प्राउट्स म्हणायचं. मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, मीट अँड एग्ज इन आवर फूड. आपल्या आहारातील जे काही मांस, अंडी, मासे आहेत, त्याचबरोबर मटण आहे, मोड आलेली कडधान्य आहेत. तर या दूध आणि दुधाचे पदार्थ, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, त्यापासून आपल्याला प्रथिनं मिळतात. नाव सी हिअर मिनरल्स अँड विटॅमिन्स. तर खनिजे आणि जीवनसत्वे आपण पाहूया. तर पहा, टू इम्प्रूव्ह द बॉडीज रेजिस्टन्स टू डिसीज अँड फॉर अदर लाईफ प्रोसेसेस द बॉडी नीड्स विटॅमिन्स, मिनरल्स अँड फायबर इन द डायट. इथं कंस करायचं आहे. आपण खनिज, जीवनसत्व आपल्या आहारात का पाहिजे. तर त्या ठिकाणी बघा टू इम्प्रूव्ह द बॉडी रेजिस्टन्स टू डिसीज. तर रोगाच्या विरुद्ध लढण्यासाठी शरीराची शक्ती वाढावी यासाठी. अँड ऑल्सो फॉर अदर लाईफ प्रोसेसेस द बॉडी नीड्स विटॅमिन्स, मिनरल्स अँड फायबर इन द डायट. तर लक्षात घ्या, हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. वी ऑब्टेन दीज न्यूट्रिएंट्स मेनली फ्रॉम व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. तर आपल्याला कुठून भेटतात मिनरल्स, विटॅमिन्स, मेनली फ्रॉम व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. आपल्याला ते पालेभाज्या आणि त्याचबरोबर भाजीपाला, फळं यातून ते भेटतात. वी रिक्वायर विटॅमिन्स अँड मिनरल्स इन स्मॉल क्वांटिटीज बट देअर डिफिशियन्सी कॅन लीड टू व्हेरियस डिसीजेस. विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्याला काही भरपूर दररोजच लागतात अशातला भाग नाही. तर ते आपल्याला कमी प्रमाणात आहारामध्ये असले तरी चालतात. कार्बोहायड्रेट जसं मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला गरजेचे असतात, कर्बोदके, तसं यांचं नाही आहे. यांचं प्रमाण आपल्याला पुरेशा प्रमाणात, इन स्मॉल क्वांटिटीज, कमी प्रमाणामध्ये ते आहारात पाहिजेत, पण त्यांची कमतरता होता कामा नये. लक्षात घ्या, गरजेनुसार ते कमी प्रमाणात पाहिजेत. बट देअर डिफिशियन्सी कॅन लीड टू व्हेरियस डिसीजेस. पण त्यांची जर कमतरता निर्माण झाली तर त्या ठिकाणी रोग हे आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. सो यू नो सी हिअर द बॉडी नीड सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, दे आर कॉल्ड मिनरल्स. बघा, खनिज म्हणजेच काय. तर आपल्या शरीराला अनेक सेंद्रिय पदार्थांची गरज असते, त्यांनाच खनिजे म्हणायचं. इथून कंस करा. मिनरल्स म्हणजेच काय. द बॉडी नीड सेव्हरल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आपल्या शरीराला अनेक सेंद्रिय पदार्थांची गरज असते, त्या पदार्थांनाच म्हणायचं खनिजे. तर पहा, या ठिकाणी आपण पाहिलं. त्यानंतर पहा, द टेबल बिलो गिव्स एक्झाम्पल्स ऑफ सम मिनरल्स अँड प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन अबाउट देअर फंक्शन्स इन द बॉडी.
the various sources of the minerals as well as the diseases caused by their deficiency we can now see in this table. तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, पाहू शकतो आपण. नेम्स ऑफ मिनरल, ऑल्सो देअर फंक्शन्स, त्यांचं कार्य काय आहे, सोर्सेस ते आपल्याला कोठून भेटतात आणि ते जर नाही भेटले तर काय डिफिशियन्सी किंवा डिफिशियन्सी डिसीजेस म्हणजे अभावजन्य विकार म्हणजेच कमतरतेमुळे निर्माण होणारे रोग किंवा विकार कोणते ते या ठिकाणी दिलेले आहेत. पाहूया आपण पहिल्यांदा आयर्न. तर हा तक्ता वहीमध्ये लिहून काढायचा. याला 1 आकडा द्या, याला 2, याला 3 आणि याला 4 या पद्धतीनं. आता पहा आयर्न. तर फंक्शन काय, आयर्न लोह. आयर्न म्हणजे लोह, कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. बघा, शरीराच्या सर्व भागाकडे ऑक्सिजन, रक्तातून ऑक्सिजन पोचवण्याचं काम किंवा मदत हे लोह करतं, लक्षात घ्या. म्हणून आपल्या रक्तामध्ये आयर्न पाहिजे. आणि सोर्सेस काय आहे त्याचे, तर मीठ, स्पिनाच, ॲपल्स आणि रेझिन्स. तर मांस आहे, पालकाची भाजी असेल, ॲपल, सफरचंद, रेझिन्स, मनुके हे सोर्सेस आहेत, स्रोत. यातून आपल्याला आयर्न भेटतं, लक्षात घ्या. आणि डिफिशियन्सी डिसीज काय, ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय. त्याच्यानंतर बघा आता दुसरं कॅल्शियम अँड फॉस्फरस हे मिनरल आपण पाहूया. कॅल्शियम आणि फॉस्फरस तर ते काय करतं, फंक्शन स्ट्रेंथन बोन्स अँड टीथ. तर बघा, हाडे मजबूत बळकट करतात, दातसुद्धा मजबूत होतात. दात आणि हाडे मजबूत करण्याचं काम कॅल्शियम आणि फॉस्फरस करतं. सोर्सेस काय त्याचे, कोठून भेटतं ते, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स. बघा, दूध आणि दुधाचे पदार्थ, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या आणि मीठ, मांस यामधून ते आपल्याला भेटतं. आणि जर ते नसेल, कॅल्शियम आणि फॉस्फरस नाही भेटलं तर बघा बॅड टीथ, आपले दात हे कसे होतात, ठिसूळ होतात. आणि आपले दात हे ठिसूळ होऊन ब्रिटल, आणि बॅड टीथ म्हणजे पिवळसर झीज होत असलेले बॅड टीथ होतात आणि ब्रिटल ठिसूळ बनतात ते. आणि हाडेसुद्धा कमकुवत होतात, वीक बोन्स. त्याच्यानंतर पहा आयोडीन. आयोडीन आपल्या शरीरात कमतरता निर्माण झाली तर काय होतं आणि त्याचं कार्य काय या ठिकाणी पाहूया आता. तर कंट्रोल्स ग्रोथ, तर शरीराची वाढ नियंत्रित ठेवतं. स्पीड्स अप केमिकल रिॲक्शन इन द बॉडी, शरीरामध्ये जे काही रासायनिक अभिक्रिया होतात त्याच्यावर त्याची गती वाढवण्याचं काम. स्पीड्सअप्स म्हणजे गती वाढवणे. केमिकल रिॲक्शन्स इन द बॉडी, शरीरातील रासायनिक अभिक्रिया, तर त्यांची गती वाढवण्याचं ते काम करतं. आणि सोर्सेस काय आहेत आयोडीनचे, रेजिन्स, बीन्स, फिश, सी फूड. तर बा मनुके आहेत, पुन्हा वाटाणा, घेवडा आहे, त्याचबरोबर फिश, मासे आहे, सी फूड, समुद्री अन्न आहे. आणि ते जर भेटलं आयोडीन तर गॉयटर होतो. गॉयटर म्हणजेच गलगंड. या ठिकाणी तुम्हाला चित्र पाहायला मिळेल. तर गलगंडाचं चित्र आहे. तर इथं गळ्याच्या भोवती हा गलगंड होतो, हे चित्र गॉयटर. तर हा गलगंड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे निर्माण होतो. तर आपण या ठिकाणी आयोडीनबद्दल माहिती पाहिली. आता त्याच्यानंतर या ठिकाणी सोडियम अँड पोटॅशियम. तर सोडियम आणि पोटॅशियम हे जे मिनरल आहेत तर त्यांचं कार्य काय, व्हॉट इज द फंक्शन ऑफ सोडियम अँड पोटॅशियम, मेंटेन्स द बॉडीज वॉटर बॅलन्स. तर शरीरातील पाण्याचं जे प्रमाण आहे तर ते नियंत्रित ठेवण्याचं काम करतं सोडियम, पोटॅशियम. अँड फंक्शनिंग ऑफ द मसल्स, आणि स्नायूंचं कार्य, स्नायूंची कार्यक्षमता टिकवून ठेवण्याचं काम करतात. अँड द नर्वस सिस्टीम, आणि आपल्या चेतासंस्थेचं सुद्धा कार्य नियंत्रित करण्यासाठी ही खनिजं महत्त्वाची आहेत, सोडियम अँड पोटॅशियम. त्यानंतर याचे सोर्स जे आहेत, सॉल्ट, चीज, लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड पल्सेस. बघा, मीठ आहे, चीज आहे, हिरव्या पालेभाज्या आहेत, फळं आहेत आणि त्याचबरोबर पल्सेस, डाळी. आणि त्याच्या कमतरतेने काय होतं, इनइफिशियन्सी ऑफ मसल्स, स्नायूंची अकार्यक्षमता, म्हणजे स्नायू अशक्त होतात. स्नायूमुळे अशक्त झाल्यामुळे आपल्याला स्नायूमध्ये वेदना होतात, लक्षात घ्या, आणि अकार्यक्षम बनतात स्नायू. तर हे सोडियम आणि पोटॅशियमच्या अभावी घडतं. नाऊ सी हिअर वी आर गोइंग टू सी व्हिटॅमिन्स. आता आपण पाहूया जीवनसत्वे. या ठिकाणी व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिनचे 2 प्रकार आहेत, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स आणि वॉटर इनसोल्युबल व्हिटॅमिन्स. वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारे आणि वॉटर इनसोल्युबल म्हणजे पाण्यात न विरघळणारे. तर पाहूया मग आपण आता. व्हिटॅमिन बी अँड व्हिटॅमिन सी डिझॉल्व इझिली इन वॉटर. व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी पाण्यात सहजपणे विरघळतं, सो दे आर कॉल्ड वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स. आणि म्हणूनच त्यांना म्हणायचं पाण्यात विद्राव्य असलेले व्हिटॅमिन्स. इथपर्यंत कंस करा, पाण्यात विद्राव्य असलेले म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे. तर या प्रकारे कंस करा.
आणि पहा दे आर थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द वॉटर इन स्वेट अँड युरिन. तर हे आपल्या शरीराच्या बाहेर टाकून दिले जातात आपल्या लघवी वाटे आणि घामा वाटे, स्वेट अँड युरिन. हेन्स रेग्युलर सप्लाय ऑफ दीज विटॅमिन्स इज इसेन्शियल. म्हणून आपल्या आहारामध्ये ते आपण दररोज घेतले पाहिजेत. रेग्युलर सप्लाय महत्त्वाचा आहे त्यांचा, कारण ते आपल्या शरीरामध्ये जास्त टिकून राहत नाहीत, म्हणून त्यांचा पुरवठा झालाच पाहिजे. सो देर इज अ रेग्युलर सप्लाय ऑफ दीज विटॅमिन्स इज इसेन्शियल. तर या ठिकाणी पहा B1, B2, B3, B6, B9, B12 आर द इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ विटॅमिन बी. तर विटॅमिन बीचे प्रकार आहेत पहा, हे महत्त्वाचं आहे. कोणकोणते आहेत प्रकार? B1, B2, B3, B6, B9 अँड B12 आर द इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ विटॅमिन बी. आता पाहूया आपण वॉटर इन्सोल्युबल विटॅमिन्स, म्हणजेच पाण्यामध्ये अविद्राव्य अशी जीवनसत्व कोणती आहेत? वॉटर इन्सोल्युबल. तर पहा दीज विटॅमिन्स आर इन्सोल्युबल इन वॉटर बट आर सोल्युबल इन फॅटी सबस्टन्सेस. बघा ही जी जीवनसत्व आहेत पाण्यामध्ये अविद्राव्य आहेत, पण फॅटी सबस्टन्सेसमध्ये ती विरघळतात. फॅटी सबस्टन्सेस म्हणजे स्निग्ध पदार्थ, ऑइल माहिती आहे आपणास, त्याचबरोबर घी, बटर. तर पहा या ठिकाणी दे गेट स्टोर्ड इन द बॉडी आणि हे शरीरामध्ये साठवले जातात. लक्षात घ्या ही जी विटॅमिन्स आहेत विटॅमिन A, D, E अँड K. These vitamins are stored in the body. Vitamin A, D, E and K are fat soluble vitamins. तर हे पूर्णच लिहायचं व्यवस्थित वहीमध्ये. लक्षात घ्या विटॅमिनची नावं पण लिहायची आहेत, व्यवस्थित अंडरलाईन करा, कंस करून ते लिहा. सो स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ वी हॅव लर्न्ड अबाउट न्यूट्रिएंट्स अँड फूड स्टफ्स. यू नो मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स, carbohydrates, fats, proteins, fiber, vitamins and minerals. Also we have learned about minerals, their functions, their sources and deficiency diseases. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जे महत्त्वाचे अन्नघटक आहेत त्यांचं कार्य आपण पाहिलं, त्याचबरोबर खनिजे, त्यांचं कार्य, त्याचबरोबर त्यांचे स्रोत आणि त्यांच्या अभावाने होणारे विकार आपण पाहिले, आणि जीवनसत्वाचे 2 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. तर छानपैकी तुम्ही या आता आपण लेसनमध्ये या व्हिडिओमध्ये जे पाहिलेले पॉईंट्स आहेत महत्त्वाचे, तर ते व्यवस्थित लिहून काढा, छानपैकी पाठांतर करा. आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये विटॅमिन्स आणि त्याचे सोर्सेस, फंक्शन्स या ठिकाणी मी तुम्हाला देईन, तर तो पुढील व्हिडिओही तुम्ही पहा. तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ छानपैकी ऐकला असेल. तुम्हा सर्वांचा खरंच खूप धन्यवाद. आणि हा माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा इतरांनाही, आणि त्याचबरोबर बेल आयकॉन बटनावर क्लिक करण्यास सांगा, म्हणजे जेणेकरून सर्वांना याचा फायदा होणार आहे आणि घरच्या घरी आपली तयारी होणार आहे. धन्यवाद.